नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अगदी साधी पण खूपच चविष्ट अशी बटाटा आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी। ही भाजी रोजच्या जेवणासाठी परफेक्ट आहे आणि बनवायलाही खूप सोपी आहे। सर्वात आधी मी इथे 2 छोट्या आकाराचे बटाटे कापून घेतले आहेत आणि शेवग्याच्या शेंगा छिलून त्याचे तुकडे करून घेतले आहेत। कढईत 1 चमचा तेल गरम करू आणि त्यात बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा नरम होईपर्यंत फ्राय करू। नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली की भाजीची चव अप्रतिम लागते। एकदा नक्की ट्राय करा, घरच्यांना खूप आवडेल आणि मला कमेंट मध्ये सांगा भाजी कशी झाली ती। आता झाकण ठेवू जेणेकरून शेंगा आणि बटाटे लवकर नरम होतील। शेंगा आणि बटाटे होत आहेत तोपर्यंत आपण एक मसाला तयार करणार आहोत भाजी करता। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 छोट्या आकाराचा आल्याचा तुकडा, 8 ते 10 काळी मिरी, 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा मगजदाणा म्हणजेच खरबुजाच्या बिया आणि 1 चमचा तीळ। जर तुमच्याकडे मगजदाणा नसेल तर तुम्ही 2 चमचे तीळ वापरू शकता। यांना आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे। एकदा आपण चेक करून घेऊ शेंगा झाल्या ते। शेंगा आणि बटाटे चांगले मऊ शिजल्या गेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। आता मी त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घातले आहे आणि थोडेसे जिरे घालून घेतले। आता वाटलेला मसाला आपल्याला घालून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटलंय। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि एकदा मिक्स करून घेऊ। भाजीमध्ये टाकण्याकरिता मी इथे 2 मीडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले आहेत। तुम्ही टोमॅटो कट करून घेण्याऐवजी टोमॅटोची पेस्ट पण वापरू शकता। मसाल्यामध्ये टमाटर टाकू आणि टोमॅटो नरम होईपर्यंत यांना शिजवून घेऊ। टोमॅटो बऱ्यापैकी नरम झाले आहेत। आता आपण याच्यामध्ये शेंगा आणि बटाटे घालून घेऊ। मी इथे 1 कप पाण्याचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याची मात्रा कमी किंवा जास्त करून घेऊ शकता। आता झाकण ठेवून भाजीला 1 उकळी काढून घेऊया। भाजीला चांगल्यापैकी उकळी आली आहे। वरून कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून गरमागरम भाजी चपाती किंवा भाकरी सोबत सर्व करा। चव इतकी मस्त लागते की सगळे पोट चाटत राहतील। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका. धन्यवाद.